We'll open our Bibles to Isaiah chapter 32 verse 18. यशाचा 32वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन आपण सगळ्यांनी यावेळेला काढूया. यशया 32:18. My people shall dwell in peaceable habitation and in sure dwellings and in quiet resting places. यशयाचा 32वा अध्याय आणि 18वं वचन. माझे लोक शांतीच्या वस्तीत व निर्भय निवासात व स्वस्थ विसाव्याच्या स्थानात राहतील. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, देव बोलत आहे, my people, माझे लोक, the ones who are called by my name, ज्या लोकांना माझ्या नावाने हाक मारली जाते ते माझे लोक, the ones who trust on me, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, who believe on me, जे माझ्यावर भरोसा ठेवतात, who lean on me, जे माझा आधार घेतात, such people shall be free from worries and restlessness and anxieties. असे लोक चिंता, काळजी, अशांतता, अस्वस्थता या सगळ्यातनं असे लोक मोकळे होतील. And their homes shall be restful. आणि त्यांचं घर सुद्धा अगदी स्वस्थ आणि शांत असेल. They shall have peace. त्यांना शांती लाभेल, The peace that the world can never give. जी शांती जग कधीच देऊ शकत नाही. Such a peace will come from God. अशी शांती देवाकडून येईल. Praise God. देवाला धन्यवाद. People will say, लोक म्हणतील, today, आज in this crazy world, या वेड्या जगात can we expect peace? आपण शांतीची अपेक्षा केली तर चालेल? Can I expect peace in this crazy world या वेड्या जगामध्ये आज मला शांती हवी अशी अपेक्षा करून चालेल का? where addictions are rampant, जिथे व्यसनं इतकी आहेत random and increased violence, आणि इतकी सारी हिंसा दर दिवसाला वाढत आहे relationships are ending at alarming rates, आणि नाती दर दिवसाला संपत चालली. नात्यांचा नकाशा अगदीच विस्कटला हो. children are suffering. मुलांना त्रास होत आहेत. There are more divorces today than you have ever heard of. घटस्फोटाचं प्रमाण आजच्या दिवसामध्ये इतकं वाढलंय की जे आपण पूर्वी कधी ऐकलंच नव्हतं. Unfaithfulness. बेईमानी भयंकर. Why drugs are becoming more common among the teens today? आज ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन जे आहे ते तरुण वर्गामध्ये इतकं का कॉमन आहे? Why is alcoholism still the escape of choice for many people? दारूचं व्यसन सुद्धा अनेक लोकांना का सुटकेचा मार्ग वाटतं? Why people are so worried? लोकांना एवढी चिंता का होत आहे? Why they are living in anxiety every day? आज लोक दर दिवसाला डोक्याला हात मारून टेन्शन घेऊन का जगतायत? People are not sure what will happen tomorrow. लोकांना काही खात्रीच नाहीये की उद्या उठून काय होणार आहे. Today they have a job, tomorrow they will lose the job. आज लोकांच्या हातामध्ये नोकरी आहे तर उद्या उठून त्यांची नोकरी जाऊ शकते असे हे दिवस आहेत. Today they have a job and on its basis they book a house आज लोकांच्या हातात नोकरी आहे, त्या नोकरीवर आधारित त्यांनी घरं बुक केलेली आहेत and suddenly they may lose the job. आणि अकस्मात उद्या उठून त्यांची नोकरी जाऊ शकते असा सगळा प्रकार आहे. How can they pay the EMI? मग कसं बरं ते लोक हप्ता भरणार? कारण घरासाठी त्यांनी लोन घेतलंय. People are living in restlessness. आणि म्हणून ना लोक फार अशांत, अस्वस्थ, बेचैन अशी जगतायत सध्याला, कारण कशाचा काही भरोसाच नाही. There are many books written on peace, अनेक पुस्तकं अर्थातच शांतीवर लिहिलेली आहेत, but पण peace is still evading man. शांती तरी माणसापासून लांबच चालली ना. It's just not the poor and the needy that suffer with restlessness. आणि फक्त गरीब व गरजवंतू लोकांनाच अशांत वाटतं असं काही नाही बेटा. Even the rich suffer from anxiety. श्रीमंत लोकांना सुद्धा चिंता होते पैसा असूनही. They also have sleepless nights. श्रीमंत लोकांना सुद्धा रात्रीची झोप येत नाही पैसा असूनही. Restlessness spares not even the wicked people. अशांती, अस्वस्थता दुष्ट लोकांनाही सोडत नाही. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Isaiah 57 verses 20 and 21, यशया 57 अध्याय 20 आणि 21 वचन, the wicked are like the tossing sea. दुष्ट लोक उचंबळून आलेल्या समुद्रासारखे आहेत It cannot be quiet. आणि तो समुद्र शांत नसतो, तो खवळलाय. There is no peace for the wicked, says God. आणि दुष्ट लोकांना शांतीच नाही देव म्हणतो. But let me tell you, पण मी तुम्हा लोकांना आज सांगू इच्छितो, in the midst of all this unsteadiness, या सगळ्या चंचल अशा अवस्थेत सध्याच्या जगातल्या, in the midst of all the fears, या सगळ्या भयामध्ये, भीतीमध्ये, in the midst of all worries, या सगळ्या चिंतेमध्ये, काळजीमध्ये, there is hope for people who will trust in God. जी माणसं देवावर विश्वास ठेवतील ना बेटा, त्या माणसांसाठी आशा आहे. God will give them such a peace आणि देव त्यांना अशी शांती देईल that they will never be worried ever again. की कधीच त्यांना परत काळजी होणार नाही. Praise God. म्हणून देवाला A peace धन्यवाद. that passes all understanding. अशी शांती की जी सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे जाणारी It आहे. will grip your heart tonight. आज रात्री ती शांती तुमच्या हृदयाला जखडेल Your face will change. आणि तुमचा चेहराच Your बदलेल, walking will change. तुमचं चालणं बदलेल, Your talking will change. तुमचं बोलणं Your बदलेल, thinking will change. तुमची विचारसरणी बदलेल. Because God will give you hope. कारण की देव तुम्हाला आशा देईल. Where there is hope, there is peace. आणि जिथे आशा असते ना तिथे शांती असते. Where there is trust, there is peace. जिथे विश्वास असतो ना तिथे शांती असते. Because where there is God, there is peace. कारण जिथे देव आहे तिथे शांती असते. Because God is peace. कारण देव शांती आहे.
Today people are worried about relationships. आज लोकांना नात्यांविषयीनं सुद्धा काळजी होते, चिंता करतात माणसं की हे नातं पुढे जाईल का नाही जाणार, ही नाती टिकतील का नाही टिकणार. Worried about their future. लोकांना आपल्या भविष्याची काळजी होते, They cannot rest. लोकांना विसावाच मिळत नाही. The body lies on the bed, but the mind is not sleeping. लोकांचं शरीर त्या बिछाण्यावर त्या सोफ्यावर पडलेलं असतं पण मन झोपत नाही. There is agitation. आणि सारखा तो एक संघर्ष आणि कालवा कालव माणसाच्या हृदयात सुरूच आहे. People are angry. लोकांना राग येतो फार पटकन. They don't get angry, they live angry. आणि मी तर सारखंच म्हणतो अलीकडे लोकांना राग येत नाही, लोक चिडलेलेच असतात. Bible says in Genesis 41 verse 8, even the king is troubled at night. उत्पत्ती 41वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये बायबल म्हणतं की एखाद्या राजाला सुद्धा रात्री अगदी अस्वस्थता असते आणि झोप येत नाही. Bible says in Psalm 107 verse 5, the soul faints within them. स्तोत्रसंहिता 107 आणि 5व्या वचनात लिहिलेलं आहे त्यांचा जीव त्यांच्या आत व्याकुळ होतो. Bible says in Jeremiah 50 verse 6, इर्मिया 50वा अध्याय 6वं वचन बायबल म्हणतं, God is saying, परमेश्वर म्हणतो my people have become lost sheep. माझे लोक हरवलेल्या मेंढरांसारखे आहेत They have forgotten their resting place. आणि माझी माणसं आज विसाव्याची जागा विसरलेली आहेत. Your resting place is in God. तुमची विसाव्याची जागा देवात आहे. Your resting place is in trusting in God. तुमचा विसावा देवामध्ये विश्वास ठेवण्यात आहे बेटा. Every prodigal son has to return back to the father's house. प्रत्येक उद्या मुलाला बापाच्या घरी परत यावंच लागेल. Only in the father's house there is peace. कारण फक्त बापाच्या घरामध्ये शांती आहे. Only in God's house there is peace. फक्त देवाच्या घरामध्ये शांती आहे. तुम्ही जे प्रयत्न करायचे ते करून बघा, अख्खं जग फिरून या बेटा जा. This is the house of God. हे देवाचं घर आहे. And here you will find peace. आणि इथेच तुम्हाला शांती मिळणार आणि तुमच्या मुखात येणार की तुझं विन मजला क्षयी न पडेना. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 26 verse 3, यशायाचा 26वा अध्याय 3रं वचन, God will keep him in perfect peace whose mind is stayed upon God alone. ज्याचं मन फक्त देवावर केंद्रित आणि स्थिर आहे ना त्याला देव परिपूर्ण शांतीत ठेवेल असं लिहिलंय. Yes. पण आपलं मन देवावर स्थिर पाहिजे. God reigns in power. देव सामर्थ्याने राज्य करतो. He knows every danger that is lurking before you. जो प्रत्येक धोका तुझ्या अवतीभोवती आहे तो देवाला ठाऊक आहे. He knows what is your tomorrow. देवाला माहितीये तुझा उद्याचा दिवस काय असणार. He knows who is your enemy. देवाला माहितीये तुझे शत्रू कोण He आहेत. knows what your pain is. देवाला माहितीये तुझ्या वेदना यातना काय आहेत. Even now he knows what you are sitting down here and crying आता for. सुद्धा देवाला माहितीये इथं बसल्या जागी तुम्ही कशासाठी रडताय. Yes, he knows it देवाला all. सगळं माहितीये. मी तुम्हाला छाती टोकून सांगतोय की देवाला माहितीये. Praise God. Bible says in Isaiah 54 verse 17, यशा 54:17 वचन बायबल म्हणतं, no weapon turned against you will ever succeed in your life. तुझ्या विरुद्ध उभारलेले एकही शस्त्र तुझ्या आयुष्यात कधी समृद्ध होणार नाही. वचन आहे. What is your trouble, my dear sister? काय त्रास आहे माझ्या बहिणी तुला, तू मला सांग. मी तुझा भाऊ आहे. What is your trouble, my dear brother? आणि माझ्या प्रिय भावा तुझा त्रास काय सांग मला, भाऊ मान आणि सांग. Are you worried about your debt? काय टेन्शन आहे का, कर्ज आहे का, Or your sickness? काय आजार आहे Or your disease? का काही Or रोगराई your आहे, enemies? काही शत्रू Or आहे, some witchcraft काय power? चेटूक करणी आहे, Worried about your काय future? भवितव्याची काळजी Worried आहे, about your children? मुलाबाळांची काळजी सतावतीये. काय आहे? God's peace will cover the whole extent of your eternity. देवाची शांती तुम्हाला एवढं झाकेल ना की अनंत काळापर्यंत तुम्हाला झाकून टाकेल. God's power will cover your whole family and your needs and your thoughts. देवाचं सामर्थ्य तुमच्या संपूर्ण परिवाराला, तुमच्या गरजांना, तुमच्या विचारांना सगळ्याला झाकेल. You just have to rest beneath the almighty shade of God. तुम्ही फक्त सर्व सामर्थ्यवान देवाच्या छत्रछायेखाली राहायला शिका. Yes, your griefs and pain will just vanish. तुमची दुःख, तुमच्या वेदना अशा निघून जातील. See, your eyes are stayed on God, your soul is stayed on God, your heart is stayed on God. आणि फक्त हेच बघा की तुमचं हृदय, तुमचा जीव, तुमचे डोळे, तुमचं सर्वस्व देवावर केंद्रित हवं. Nothing will disturb you. आणि कशामुळेही तुम्ही मग विचलित होणार Your नाही. house shall be lovely. तुमचं घर सुंदर असेल. Your wife shall be a fruitful vine in the house. तुमची पत्नी किंवा बायको तुमच्या स्वतःच्या घरामध्ये एक सफळ अशी द्राक्ष वेल असेल. Your children shall be like olive plants around your table. तुमची मुलं बाळ तुमच्या मेजा सभोवताली जैतुनाच्या झाडासारखी उभी असतील. Your bread shall be given to you. तुमची भाकर तुम्हाला नक्की दिली Your जाईल. bread shall be your water shall be sure. तुमचं पाणी तुम्हाला नक्की दिलं जाईल. You shall live in safe habitation. तुम्ही सुरक्षित अशा वस्ती स्थानात राहाल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणते, in Romans 16 verse 20, रोम करा 16वा अध्याय 20वे वचन, He is called the God of peace. त्याला शांतीचा देव असं नाव आहे. त्याचं नाव आहे शांतीचा देव.
Bible says in Psalm 29 verse 11, स्तोत्र 29 त्यातलं 11वं वचन बायबल म्हणतं, the Lord will give strength to his people. प्रभू प्रभूच्या लोकांना शांती देईल. The Lord will bless his people with peace. प्रभू त्याच्या लोकांना शांतीचा आशीर्वाद देईल असं लिहिलंय. Praise God. देवाला धन्यवाद. People ask, how can I get peace? लोक विचारतात की शांती कशी हो मिळेल मला. You cannot get peace on the mountain top. शांती तुम्हाला अशी तर मिळणार नाही डोंगर माथ्यावरती वगैरे चढून. You cannot get peace in the valley. तुम्हाला शांती दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन डोंगरावर चढून मिळणार नाही. You cannot get peace with money. तुम्हाला शांती पैशानेही मिळणार नाही. Cannot get peace if you have strong man with आणि you. तुम्हाला शांती तुमच्या बरोबर पहिलवान लोक ठेवून पण मिळणार नाही. You will get peace if you have Jesus with you. तुमच्या सोबत येशू असतील तर तुम्हाला शांती मिळेल. Because Jesus is sure peace. कारण येशू अगदी खात्रीपूर्वक शांती आहेत. Bible says बायबल मध्ये लिहिलंय in Ephesians 2 verse 14, इफिस करा 2 अध्याय 14वं वचन, Jesus himself is our peace. येशू ख्रिस्त स्वतः आमची शांती आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need to fight. तुम्ही भांडायची गरज नाही. You don't need to please anyone. तुम्ही कुणालाही उगीच आपलं खुश ठेवायची गरज नाही. Just trust in God. फक्त देवावर विश्वास ठेवा. He will take care of all your unpleasant situations. देव तुमच्या सगळ्या अवघड प्रसंगांना वगैरे बघून घेईल. He will take care of all your depressing आणि situations. देव तुमच्या सगळ्या नैराश्यानं भरलेल्या परिस्थितीला पण बघून घेईल. And he will say, my child, you relax. आणि देव तुम्हाला असंच म्हणेल की माझ्या मुला, माझ्या लेकरा, तू शांत राहा. I will take care. तू शांत राहा, मी सांभाळीन. I will take care. मी सगळं सांभाळीन. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Exodus 14 verse 14, निर्गमाचा 14वा अध्याय 14वं वचन, the Lord will fight for you परमेश्वर तुझ्यासाठी लढेल and you will hold your peace. आणि तू शांत राहशील. Read it. वाचा तुम्ही Exodus 14 verse 14. निर्गम, जुना करार, निर्गम 14वा अध्याय 14वं वचन, The Lord will fight for you प्रभू तुझ्यासाठी लढेल, and you hold your peace. तू शांत राहा. चळवळी आणि वळवळी बंद कर. Bible says in Romans 15 verse 13, रोम करार 15वा अध्याय आणि 13वं वचन if बायबल you म्हणतं, believe in God, तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला, you will be filled with peace, joy and hope. तुम्ही शांतीनं, आनंदानं आणि आशेनं भराल. Praise God. देवावर विश्वास ठेवला तर. Praise God. देवाला धन्यवाद. I'm telling you, मी सांगतो ना, everything will change tonight. सगळं बदलेल आज रात्री. Everything will change tonight. सगळं बदलेल.